नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत मोरे, सायन्स बाय मोरे सर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण विसरण म्हणजेच डिफ्युजन ही कन्सेप्ट बघितली होती. त्याचबरोबर मूलद्रव्य म्हणजे काय ते आपण बघितलं होतं. मूलद्रव्याचे प्रकार किती आहेत ते बघितलं होतं किंवा मूलद्रव्य किती आहेत त्या संदर्भात आपण चर्चा केली होती. तिथून पुढचा जो भाग आहे तो आपण या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. तर अणू म्हणजे काय, अणू म्हणजे काय आपण बघितलं होतं. अणू कशाला म्हणतो, आपण कशाला म्हणतो अणू? तर मूलद्रव्याचा लहानात लहान कण ज्याला आपण डिव्हाइड करू शकत नाही, ज्याला आपण कट करू शकत नाही किंवा ज्याचं आपण विभाजन करू शकत नाही, तो म्हणजे काय झाला, अणू. मूलद्रव्याचा लहानात लहान कण ज्याचं आपण विभाजन करू शकत नाही नंतर, तो म्हणजे अणू. त्याला इंग्लिशमध्ये आपण ॲटम म्हणतो. काय म्हणतो आपण? ॲटम. काय आहे मूलद्रव्याचा लहानात लहान कण ज्याला आपण काय करू शकत नाही, विभाजित करू शकत नाही किंवा विभाजित त्याला करता येत नाही, तो म्हणजे काय झाला, अणू किंवा ॲटम. परंतु त्याच्या आतमध्ये असणारे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, अवअणुकण. काय म्हणतो? अवअणुकण. त्याला इंग्लिशमध्ये आपण सब ॲटॉमिक पार्टिकल्स. काय म्हणतो आपण? सब ॲटॉमिक पार्टिकल्स. कोण कोण आहेत सब ॲटॉमिक पार्टिकल्स? प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. त्याला आपण मराठीत अवअणुकण म्हणतो. तर आपण जनरली काय म्हणतो, मूलद्रव्याचा लहानात लहान कण ज्याला आपण डिव्हाइड करू शकत नाही, ज्याचं आपण विभाजन करू शकत नाही, तो म्हणजे अणू म्हणजेच ॲटम. परंतु त्याला आपण हे जे पार्टिकल दिसतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, त्याच्यामध्ये परत डिव्हाइड करू शकतो. म्हणजे त्या अणूमध्ये हे तिघजण असणार आहेत. कोण? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. हे कोण आहेत? सब ॲटॉमिक पार्टिकल्स. त्याच्यामध्ये आपण त्याला डिव्हाइड करू शकतो. आता जर समजा आपण अणू कसा असतो बघितलं, तर हे अणूचं काय असणार आहे, केंद्रक. त्या केंद्रकामध्ये हे दोघं आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर त्या केंद्रकाच्या भोवतीनं अशा काय असणार आहेत, कक्षा असणार आहेत. ह्या ज्या कक्षा आहेत या कक्षांमध्ये कोण असणार आहे नंतर, इलेक्ट्रॉन. हे जे दिसत आहेत आपल्याला इलेक्ट्रॉन, हे कशामध्ये असणार आहेत, ह्या कक्षांमध्ये. हा दिसतोय तो कोण आहे, अणू म्हणजेच काय, ॲटम. ह्या ॲटममध्ये जे एक न्यूक्लियस आहे किंवा जे केंद्रक आहे, त्या केंद्रकामध्ये कोण आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि त्या केंद्रकाच्या भोवतीनं ज्या कक्षा दिसतात त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन दिसतात. बरोबर. म्हणजे आता हे जे आपल्याला इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन आहेत ते आपल्याला नंतर पुढच्या टॉपिकमध्ये, येणाऱ्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे. अणू संरचना किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चर हा जो टॉपिक आहे तो आपण पुढचा टॉपिक घेणार आहे. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये सगळं बघणार आहे. अणू काय असतो, अणूच्या आतमध्ये कोण असतं, प्रोटॉन काय, न्यूट्रॉन काय, इलेक्ट्रॉन्स काय असतात किंवा कोणत्या कक्षेमध्ये. आता ही जी कक्षा दिसतात आपल्याला त्याला आपण इंग्लिशमध्ये शेल म्हणतो. त्या कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात ते सगळं आपण डिटेलमध्ये पुढच्या टॉपिकमध्ये बघणार आहे, अणुसंरचनेमध्ये. फक्त आता तुर्तास एक लक्षात ठेवायचं की अणू म्हणजे काय, की मूलद्रव्याचा लहानात लहान कण ज्याला आपण कट करू शकत नाही, ज्याचं आपण विभाजन करू शकत नाही, परंतु त्याला कशामध्ये, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनमध्ये आपण विभाजित करू शकतो. त्याच्या आतमध्ये हे आहेत कोण, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर कोण, रेणू म्हणजेच काय, मोलिक्यूल. रेणू म्हणजेच काय, मोलिक्यूल. कशाला म्हणतो आपण, दोन किंवा अधिक अणू एकत्र येऊन काय होतो, मोलिक्यूल म्हणजेच काय, रेणू तयार होतो. त्याला अपवाद कशाचा आहे, निष्क्रिय वायूचा अणू. म्हणजे काय, आता समजा निष्क्रिय वायू, आता आपण त्या पिरियडिक टेबलमध्ये बघणार आहे कोणकोणते निष्क्रिय वायू आहेत किंवा इनर्ट गॅसेस म्हणतो आपण त्यांना. ते कोण आहेत, ते पिरियडिक टेबलमध्ये शेवटचा जो आपल्याला स्तंभ दिसतोय किंवा शेवटचा जो ग्रुप दिसतोय 18वा ग्रुप, त्यामध्ये असणारे जेवढे काही एलिमेंट आहेत किंवा जेवढे काही मूलद्रव्य आहेत त्यांना आपण निष्क्रिय वायू किंवा इनर्ट गॅसेस म्हणतो. ते आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहे. फक्त आता तुर्तास लक्षात काय ठेवायचं की निष्क्रिय वायू म्हणजे कोण, हेलियम, त्यानंतर निऑन, त्यानंतर आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. हे जे आहेत, आता काही लक्षात नाही ठेवले तरी चालतील, आपल्याला पिरियडिक टेबलमध्ये होतील. तर हे जे आहेत हे सोडून बाकीचे जे मूलद्रव्य आहेत त्यांचा जो अणू आहे तो स्टेबल नसतो. काय असतो तो, म्हणजे एकटा असं जर समजा त्याला पकडला आपण, तर एक अणू जर समजा आता हायड्रोजनचा घेतला किंवा मूलद्रव्य कुठलं दुसरं घेतलं आपण, कार्बन घेतलं किंवा ऑक्सिजन घेतला किंवा नायट्रोजन घेतला, ह्यातला कुठलाही, हे सोडून बाकीचे कुठलेही मूलद्रव्य घेतले
त्याचा एक वेगळा सेपरेट अणू काढायचं म्हटलं तर तो स्टेबल राहत नाही, त्याला स्टेबल व्हायचं असतंय. मग आता तो स्टेबल होण्यासाठी काय करतो, रासायनिक अभिक्रिया दुसऱ्या कुठल्या तरी अणूबरोबर करतो, आणि ज्यावेळी तो अणूबरोबर दुसऱ्या रासायनिक अभिक्रिया करतो आणि एकत्र येऊन जे काय बनतं तो कोण असणार आहे, रेणू. म्हणजे काय, 2 किंवा अधिक अणू एकत्र येऊन रेणू तयार होतो, म्हणजेच काय तयार होतो, मोलिक्यूल तयार होतो. त्याला आपण अपवाद कोण म्हणतो, निष्क्रिय वायू. ते निष्क्रिय वायू हे आहेत कोण, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. हे आता नाही तुमच्या लक्षात राहिलं तर काय हरकत नाही, पिरियोडिक टेबलमध्ये हे सगळे तुम्हाला पाठ होणार आहेत. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हे सोडून बाकीचे जे कोण असतील ते आपल्याला सेपरेट स्वतंत्र अणूच्या स्वरूपामध्ये सापडत नाहीत. त्यांना स्टेबल होण्यासाठी कुणाबरोबर तर काय व्हायला लागतं, रिॲक्शन. म्हणजे आता समजा हायड्रोजनचा एक अणू आहे, तर त्या मूलद्रव्याचा फक्त एक अणू असा स्थिर राहू शकत नाही, तो कुणाबरोबर तर काय होणार आहे, रिॲक्ट होणार आहे. आता हा क्लोरीनचा फक्त एक अणू आहे, एकच अणू, तर हा स्टेबल राहू शकत नाही. ते का, कशासाठी किंवा ते रिॲक्ट का होतात ते आपण नंतर केमिकल बॉन्डिंगमध्ये अजून आपल्याला क्लिअरली लक्षात येईल किंवा त्या टॉपिकमध्ये डिटेल आपण बघून. फक्त इथं लक्षात ठेवायचं काय की कुठलाही, आता ते कोण, निष्क्रिय वायू सोडून कुठलाही अणू, कुठल्याही मूलद्रव्याचा अणू जर समजा एकटा घेतला तर तो स्टेबल राहत नाही, तो कुणाबरोबर तर रिॲक्ट होतो आणि मग स्टेबल होतो तो. मग आता हा एकटा अणू आहे, हा एकटा अणू आहे, हे दोघं जण स्वतंत्र आहेत आत्ता, तर ह्यांना काय व्हायचं आहे, स्टेबल व्हायचं आहे. स्टेबल झाल्यानंतर पुन्हा नंतर ते एकत्र येणार आहेत. आता हायड्रोजन हा क्लोरीन बरोबर काय करेल, रिॲक्शन करेल किंवा क्लोरीन बरोबर अभिक्रिया करेल, आणि अभिक्रिया झाल्यानंतर ते एकत्र येतील, त्यावेळी काय होणार आहे, HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड. म्हणजे काय, HCl. त्याचा फॉर्म्युला काय तयार होतो, HClचा, हायड्रोक्लोरिक ॲसिडचा HCl. हा H जो आहे तो स्वतंत्र इथं आपल्याला जो दिसला होता, ज्याला स्टेबल व्हायचा आहे, तो कुणाबरोबर आला, क्लोरीन बरोबर आला. आणि ह्या क्लोरीन बरोबर आल्यानंतर जे काय तयार झालं तो काय झाला, एक हायड्रोजन आणि क्लोरीनचा एकत्र येऊन रेणू तयार झाला. म्हणजेच काय तयार झाला, मोलिक्यूल. कोण झाला, मोलिक्यूल. हायड्रोक्लोरिक ॲसिडचा हा एक मोलिक्यूल झाला. मग इथं एकत्र आल्यानंतर हायड्रोजन पण स्टेबल झाला, क्लोरीन पण स्टेबल झाला, आणि दोघं एकत्र राहिली. एकत्र राहिल्यानंतर त्यांचा काय झाला, रेणू झाला. रेणू म्हणजेच काय झाला, मोलिक्यूल. हा कुणाचा मोलिक्यूल झाला किंवा कुणाचा रेणू झाला, हायड्रोक्लोरिक ॲसिडचा रेणू झाला. आता समजा हायड्रोजन आणि एक हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे तिघंजण जर समजा एकत्र आले, ह्याला पण स्टेबल व्हायचं आहे, ह्याला पण स्टेबल व्हायचं आहे, ह्याला पण स्टेबल व्हायचं आहे. मग ह्या ऑक्सिजन बरोबर हे 2 हायड्रोजन काय करतील, रिॲक्ट होतील किंवा त्यांच्याबरोबर बॉन्ड तयार करतील. तो बॉन्ड म्हणजे काय, बंध म्हणजे काय, ते आपण नंतर बघणार आहे. तर हे 2 हायड्रोजन एकत्र येऊन ऑक्सिजन बरोबर काय करतील, अभिक्रिया करून हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा असा एक रेणू तयार होईल. 2 हायड्रोजनचे अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू, असं ज्यावेळी स्ट्रक्चर तयार होते त्यावेळी काय तयार होते, पाणी. H2O म्हणजे काय, पाणी. पाण्याचा एक रेणू तयार झाला, H2O. हा काय झाला, एक रेणू तयार झाला. कसा तयार झाला, हा एक अणू, हा एक अणू, अशा हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू असं एकत्र येऊन एक रेणू तयार झाला. एक काय तयार झाला, मोलिक्यूल तयार झाला. हा मोलिक्यूल H2O म्हणजेच काय असणार आहे, पाण्याचा लहानात लहान कण. तो काय झाला, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा मोलिक्यूल झाला, म्हणजे पाण्याचा मोलिक्यूल झाला. 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. आता समजा सोडियम आणि क्लोरीन हे दोन्ही काय आहेत, स्वतंत्र आहेत, बरोबर. स्वतंत्र आपल्याला आता दिसत आहेत, पण स्टेबल आहेत का, ते नाही. स्वतंत्र अस्तित्व त्यांचं स्वतंत्र नाही, पण आपल्याला दिसताना आता स्वतंत्र दिसतात. तर आता ह्यांना काय व्हायचं आहे, स्टेबल व्हायचं आहे. स्टेबल होण्यासाठी काय करतील, ते दोघं एकमेकांबरोबर बंध निर्माण करतील, रासायनिक अभिक्रिया होईल त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळी त्यांच्यामध्ये बंध निर्माण होईल किंवा त्यांच्यात अभिक्रिया होईल तर त्यावेळी काय होणार आहे, सोडियम हा एक अणू क्लोरीनच्या एका अणूबरोबर येऊन दोघांनी मिळून एक काय तयार केला, रेणू. म्हणजे हे काय झालं, NaCl म्हणजे मीठ. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, मीठ. म्हणजे काय, सोडियम क्लोराईड.
म्हणजेच काय झालं, मीठ. मिठाचा एक रेणू झाला. म्हणजे मिठाचा लहानात लहान कण कोण असणार आहे, तर तो हा रेणू असणार आहे. म्हणजे पुन्हा नंतर हा एक रेणू, परत अजून एक रेणू, परत अजून एक रेणू, असे वेगवेगळे रेणू मिठाचे एकत्र येऊन पुन्हा नंतर आपल्याला दिसतं ते मीठ. म्हणजे सगळ्यात लहानात लहान कण मिठाचा कोण असणार आहे, तर तो NaCl म्हणजे हा रेणू असणार आहे. आलं लक्षात. मूलद्रव्याचा लहानात लहान कण काय बघितलं होतं आपण, अणू. म्हणजे आता हा अणू झाला मूलद्रव्याचा, सोडियमचा अणू झाला, क्लोरीनचा अणू झाला. हे दोन अणू एकत्र आल्यानंतर एक रेणू तयार झाला, म्हणजेच ते मीठ तयार झालं. आलं लक्षात. आता समजा हायड्रोजनचे 2 अणू, सल्फरचा 1 अणू, ऑक्सिजनचे 4 अणू असं एकत्र आले तर हा हायड्रोजन आहे. बरोबर. हायड्रोजनचे किती आहेत, 2. सल्फरचा किती आहे, 1. आणि ऑक्सिजनचे किती आहेत, 4. काय झालं, H2SO4. आपण आता शाळेत असताना आपल्याला हा फॉर्म्युला आपण पाठ केलाय. काय आहे ते, सल्फ्युरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड किंवा सल्फ्युरिक आम्ल. काय झालं इथं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त अणू एकत्र आल्यानंतर रेणू तयार होतो किंवा मोलिक्यूल तयार होतो, हे आपण बघितलं होतं. आता 2 किंवा 2 पेक्षा जास्त आलेत, हे 2, हा 1, 3, 4, 5, 6, 7, टोटल 7 अणू एकत्र आले. इथं हायड्रोजनचे 2, सल्फरचा 1, ऑक्सिजनचे 4, असे 7 अणू एकत्र आले आणि एक काय तयार झाला, रेणू. कशाचा रेणू तयार झालाय, तो सल्फ्युरिक ॲसिडचा. म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडचा लहानात लहान कण म्हणजे हा रेणू. लक्षात येतंय. आता समजा हे एकत्र आलेत का, ह्यांना दोघांना, हायड्रोजनला, ह्या हायड्रोजनच्या अणूला, ह्या सल्फरला, ह्या 4 ऑक्सिजनला काय व्हायचं आहे, स्टेबल व्हायचं आहे. त्यांना जसं त्यांना काय वाव भेटला तसं ते काय केलेत, एकत्र आल्यात आणि H2SO4चा एक रेणू तयार झालाय. आता समजा निऑन गॅस आहे किंवा हेलियम गॅस आहे. हे असताना काय असणार आहेत, स्टेबल असणार आहेत. म्हणून त्यांना राजवायू म्हणतो आपण किंवा निष्क्रिय वायू. ते क्रिया कुणाबरोबर करणार नाहीत किंवा त्यांची अभिक्रिया किंवा रासायनिक अभिक्रिया कुणाबरोबर होणार नाही, म्हणून ते निष्क्रिय आहेत. त्या आपण डिटेलमध्ये परत नंतर पिरियोडिक टेबल शिकताना बघणार आहे. तर हा जो निऑन आहे, हा हेलियम आहे किंवा आर्गॉन आहे, ह्यांना कुणाबरोबर रिॲक्शन करायची काही गरज नसते. असतानाच ते काय आहेत, स्वतंत्र. म्हणजे आता समजा हा निऑनचा एकच अणू आहे, आर्गॉनचा एकच अणू आहे, हेलियमचा एकच अणू आहे. हे प्रत्येकजण एक एक अणू आहेत, पण ते स्टेबल आहेत. म्हणून त्यांना काय म्हणायचं, एक अणू रेणू. ते स्टेबल असताना स्टेबल आहेत. मग एक अणू असला काय, 2 अणू असले काय, 10 अणू असले काय, अजून किती जरी अणू असले तरी ते काय असणार आहेत, स्टेबल. आता समजा जर हेलियमचा, आर्गॉनचा, निऑनचा जर रेणू बघायला गेलो आपण, तर असतानाच तो एका अणूमध्ये स्टेबल आहे, म्हणून त्याला एक अणू रेणू म्हणतो आपण. आता त्याच्या मागचं लॉजिक तुम्ही विचार करा, तुमच्या लक्षात आलं का. हायड्रोजनचे 2 अणू आहेत, ह्यांना स्टेबल व्हायचं आहे, तेव्हा ते एकत्र येतील आणि H2 आता स्टेबल झाला, तो हायड्रोजनचा रेणू तयार झाला. बरोबर. ऑक्सिजनचे 2 काय आहेत, अणू, त्यांना एकत्र आल्यानंतर दोघांना स्टेबिलिटी मिळते, म्हणून तो ऑक्सिजनचा हा मोलिक्यूल झाला. पण हे असतानाच कोण, निऑन, हेलियम, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे असतानाच काय आहेत, रेडॉन, हे असताना स्टेबल आहेत. त्यांचा एक अणू असलं काय, एकपेक्षा जास्त असलं काय फरक पडत नाही. मग एक अणू रेणू आपण त्यांना म्हणता येते. कुणाला, हेलियमचा, निऑनचा, आर्गॉनचा, क्रिप्टॉनचा. जर समजा आपण निष्क्रिय वायूंचा जर समजा एक अणू घेतला तर त्याला एक अणू रेणू म्हणता येतं. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, मोनो ॲटॉमिक. मोनो म्हणजे एक, ॲटॉमिक म्हणजे अणू, एक अणूचा रेणू म्हणजे मोलिक्यूल, मोनो ॲटॉमिक मोलिक्यूल. आता ते ॲटॉमिसिटी आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे. कुठल्या, ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये, म्हणजेच कुठला, अणुसंरचना. त्यामध्ये शेवटला एक पॉईंट मी घेतलाय, त्यामध्ये काय दिलंय, ॲटॉमिसिटी म्हणजे मोनो ॲटॉमिक काय असतं, डाय ॲटॉमिक काय असतं, ट्राय ॲटॉमिक काय असतं, 3 अणूंचा रेणू काय असतो, ते आपण पुढं बघणार आहे ते नंतर. फक्त आता एक लक्षात ठेवायचं, रेणू म्हणजे काय, की 2 किंवा 2 पेक्षा जास्त अणू एकत्र येतील त्यावेळी रेणू तयार होईल, त्याला मोलिक्यूल म्हणतो. पण निष्क्रिय वायूचे जे काय अणू आहेत ते त्याला अपवाद आहेत. तो एक अणू असला तरी त्याला आपण
एक अणूचा रेणू म्हणू शकतो आपण किंवा म्हणतो आपण त्याला. काय दिलंय? 2 किंवा अधिक अणू एकत्र येऊन रेणू किंवा मोलिक्यूल तयार होतो. त्याला अपवाद काय? निष्क्रिय वायूचा अणू. एक अणू रेणू म्हणजेच कोण? निष्क्रिय वायूचे रेणू. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, त्यानंतर झेनॉन वगैरे ते आपण नंतर बघणार आहे कोण कोण आहेत ते.